हाय मैत्रिणींनो, धनुष आर्टिकलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. तर इथे मी पैठणीच्या 2 छोट्या तुकड्यांपासून सुंदर असं पॉकेट बनवणार आहे, मोबाईल पाऊच बनवणार आहे. तर तुम्हाला अशा सुंदर पॉकेट पाऊच, पर्स, हँडबॅग हवे असतील तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता. तर इथं मी कटिंग करून घेतलेलं आहे पैठणीचं गोल्डन कलर आहे आणि पर्पल लाईन आहे डिझाईन त्याच्यावरती. सुंदर असं कापड आहे पैठणीचं. तर याच्यासाठी आपण पैठणी कपडा आणि स्पंज खाली आपण त्यातला नेट अस्तरचा यूज केलेला आहे. तर साईडनं आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत. चारही बाजूने टिपा मारून घेतल्यानंतर मध्ये फुगा येत नाही, हाताने आपल्याला व्यवस्थित सावरून घ्यायचं आहे पॉकेट, जेणेकरून मध्ये फुगा वगैरे येणार नाही आणि फिनिशिंग अगदी योग्य ती येईल. तर मध्ये सुद्धा आपल्याला 3 लाईन मारून घ्यायच्या आहेत, एक 3-3 इंचावरती. जशी तुमची साईज असेल, लांबी असेल, रुंदी असेल त्याच्यानुसार 2-2 इंच मध्ये सोडून सुद्धा तुम्ही त्याला क्विल्ट करू शकता. तर साईडचा पूर्ण कपडा कट करून घ्यायचा आहे. याला आपण डबल अस्तर वापरणार आहोत. तर दुसराही पीस आपण इथे तयार करून घेतलेला आहे, क्विल्ट करून घेतलेला आहे. तर आता याची मापे पाहूयात. लांबी आहे 9.5 इंच आणि रुंदी आहे याची 6 इंच, 6.5 इंच आहे. आणि जो हँडल आपल्याला बनवायचा आहे तो आहे 1.5 इंचाचा आणि लांबी याची 12 इंच लांबी आहे. तुम्ही तुमच्यानुसार, योग्यतेनुसार तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही याची लांबी रुंदी ठेवू शकता, त्याचं काही प्रॉब्लेम नाही आहे. तर इथं बघू शकता तुम्ही मी कशा तऱ्हेने फोल्ड करून त्याचा बेल्ट बनवत आहे. तर अशा तऱ्हेने दोन्ही साईडनं आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत. आता तुमच्याकडं जर स्केल नसेल तर तुम्ही सरळ 2 इंचावरती आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे. आपल्याला साईडला एक पॉकेट बनवायचं आहे, त्यामुळं वरून 2 इंचावरती कट करून घ्यायचं आहे. मी इथं स्केलचा वापर करणार आहे. स्केलनं सुद्धा इथं तुम्ही पट्टीचा पण योग्यरित्या वापर करू शकता. तर इथे मी कट करून घेतलेलं आहे 2 इंचावरती. सुंदर असं हे पॉकेट बनवून तयार होतं. याचा तुम्ही उपयोग कुठेही कार्यक्रमात, फिरायला गेल्यावरती, लग्न कार्यात किंवा पैठणीच्या साडीवरती तुम्ही याचा यूज करू शकता. बघू शकता तुम्ही इथं मी चेन लावून घेतलेली आहे साईडला आणि कशा तऱ्हेने त्याला त्याच बाजूवरती मांडून मी टिपा मारून घेतलेल्या आहेत. आता दाब टिप आपल्याला द्यायची आहे. जरी तुम्हाला माझी भाषेतून तुम्हाला जर समजलं नसेल तर व्हिडिओत मी व्यवस्थित तुम्हाला दाखवलेलं सुद्धा आहे, कशा तऱ्हेने मी स्टिच करत आहे हे अगदी सहज समजून जात आहे. खाली आपल्याला अस्तर लावून घ्यायचं, जेणेकरून साईडला आपल्याला एक पॉकेट बनवून तयार होते आणि कडेचे राहिलेले कापड कट करून घ्यायचे आहे, जेणेकरून सुंदर अशी फिनिशिंग वगैरे पण त्याला येते. चेन व्यवस्थित लावून ती आपल्याला मागे पुढे करून घ्यायची आहे की ती व्यवस्थित आहे का, चालती आहे का याच्यासाठी. कारण पुन्हा जर तुम्ही घातली तर शिवून झाल्यानंतर तुम्ही पाहिलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही, ते असंच वेस्ट जाणार पॉकेट. त्यासाठी आधीच तुम्ही व्यवस्थित पहा. आणि आता इथं बघा, डबल अस्तरचं पॉकेट असल्यामुळे मेन कापडावरती चेन पालती घालायची आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे. अस्तर ठेवल्यानंतर पुन्हा ते साईज सरळ बाजूला घ्यायचं आहे आणि वरून दाब टिप मारायची आहे. दाब टिप मारल्यानंतर सुंदर अशी फिनिशिंग येते, आकार येतो आणि दिसायलाही छान दिसतं. तर आता बघा, खालचा जो दुसरा भाग होता पॉकेटचा तो खाली ठेवायचा आहे आणि ज्या साईडला आपण आधी अस्तर लावलं त्या लावायचं नाही, दुसऱ्या साईडला लावून घ्यायचं आहे. मोकळी साईड असते दुसरी चेनची, त्याच्यावरती आपल्याला लावून घ्यायचं आहे अस्तर. पुन्हा आपल्याला व्यवस्थित सरळ बाजूने ठेवून घ्यायचं आहे आणि दाब टिप मारून घ्यायची आहे. धागे दोरे ठेवायचे नाहीत, जेणेकरून तुमचं पॉकेट अगदी सुंदर दिसेल, योग्य त्या किमतीला वगैरे ते जाईल. आता आपल्याला ज्या साईडला रनर घातलं होतं त्याच साईडून रनर घालून घ्यायचं आहे ना. आता हँडल लावून घ्यायचं आहे, उजव्या साईडला लावायचं आहे हँडल. अस्तर एका साईडला करून घ्यायचं आहे, नाहीतर अस्तरवरती तुम्ही टिप मारताल हँडलची, पुन्हा तुम्हाला ते उसवावं लागेल.
आता बघा अस्तर एके साईडला टाकून द्यायचं आहे आपल्याला आणि मेन जे पैठणीचं बाजू आहे ती एका साईडला करायची आहे. आणि कशा तऱ्हेने मी टीप मारते ते सुद्धा बघा. तुम्ही जर अशी पॉकेट शिवली डबल अस्तरची तर आतून एकदम सुंदर दिसतात, क्लीन दिसतात आणि समोरच्यालाही पटकन ती आवडून जातात. त्यामुळे तुम्ही अशा तऱ्हेने बनवू शकता पॉकेट वगैरे. आता कसं झालं हे पाहणार आहोत आपण. पॉकेट दिसायला एकदम छान दिसतं. चारी बाजूने आपल्याला पॉकेट शिवून घेतल्यानंतर जो अस्तरचा भाग आहे तिथं थोडंसं उघडं ठेवायचं आहे आपल्याला आणि मग त्यातून पॉकेट बाहेर काढायचं आहे, जेणेकरून शिलाई वगैरे अजिबात दिसत नाही. कोपरे वगैरे काढून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर कात्रीच्या टोकाने तुम्ही कोपरे काढले तरी चालतील. तुमच्याकडे जर टेस्टर असेल त्याने सुद्धा तुम्ही काढू शकता. आणि जी ओपन बाजू आहे ज्यातून आपण पॉकेट बाहेर काढलं त्याला टिप मारून घ्यायची आहे आणि सुंदर असे कडा कोपरा काढून घ्यायचे आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही सुंदर असं मी पैठणीचं पॉकेट बनवलेलं आहे. त्याच्यात मोबाईल, कॅश, ATM कार्ड